ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. मी सुरुवात अशी करेन की खरंच आपण म्हणतो ना, नट एखादा स्वतःला भाग्यवान समजतो, तसं हा क्षण आहे माझ्यासाठी की ही भूमिका, हा रोल करायला मला मिळाला म्हणजे खरंच मी भाग्यवान आहे. म्हणजे एक आहा अशी क्षण येतात आयुष्यामध्ये, तसा हा क्षण आहे. कारण भूमिका तर आलीच म्हणजे ते सगळं होतच, पण सिनेमा करताना पण जे काही चॅलेंजेस आले किंवा येतात असा सिनेमा करताना, तर ते पार पाडून आपण हा सिनेमा केलाय, त्याचा फार आनंद आहे. एकतर हा विषय जेव्हा आला माझ्याकडे तेव्हा अचानक आला, म्हणजे निलेशला मी कधी आधी भेटलो नव्हतो. तर निलेश जेव्हा आले माझ्याकडे पहिली स्क्रिप्ट घेऊन आणि त्यांनी एक फोटो माझ्या समोर ठेवला. म्हणजे मुळात माझा असा प्रश्न होता की मी का, म्हणजे एवढे ऍक्टर्स आहेत आजूबाजूला, मी का. तर त्यांनी एक फोटो सरकवला ज्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा जो प्रचलित फोटो आहे आणि माझा फोटो असा मॉर्फ केला होता. त्याच्यामध्ये अत्यंत म्हणजे मला माझंच आश्चर्य वाटलं की अरे मी खरंच असा दिसतो, असा दिसू शकतो. आणि मग तिथून सुरुवात झाली, म्हणजे तिथून तो कॉन्फिडन्स पण आला आणि मग तिथून तो जोम पण आला की अरे वा, आता कारण सगळ्यात महत्वाचं बायोपिकचं हे असतं की तुम्ही तो दिसले पाहिजे ती व्यक्ती, आणि ती आम्ही पहिल्यांदाच पार पाडली होती. आणि त्याच्यानंतर अर्थात त्या मेकअप ट्रायल्स वगैरे पण झाल्या की कसं आपण त्याला परफेक्ट किंवा कारण, आणि वय पण होतं ना, तरुणांपासून ते आम्ही अगदी वयाच्या त्यांच्या साठीपर्यंत आम्ही तो प्रवास होता, त्यामध्ये सगळे मेकअप ट्रायल्स झाले. आणि मुळात असं होतं की तोपर्यंत कसं होतं की जे आपल्याला एक साधारण माहिती असते फुल्यांबद्दल किंवा सावित्रीबाईंबद्दल, जे इतिहासात वाचली आहे किंवा थोडंफार जे आपल्या समोर आलेलं असतं तेवढंच होतं. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि मग बाकी वाचन सुरू झालं, रिसर्च सुरू झाला, त्याच्यामध्ये लक्षात आलं की अरे बापरे, हा सिनेमा खरोखरच महत्वाचा आहे. याची खोली लक्षात आली, त्याचा आवाका लक्षात आला की या दोघांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय की आपण आज जे आहोत, म्हणजे आम्ही जे शिकलोय किंवा बायका जे शिकल्या आहेत किंवा बायका जे इंडिपेंडेंट आहेत आज, हे या दोघांमुळेच आहे. हे दोघं दैवतच आहेत एका अर्थाने. म्हणजे त्यांनी हे केलं नसतं तर आपण खूप मागे असते. आणि हे त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळेला सगळे जे स्वातंत्र्य चळवळीत पडायचे, तर ते पण सुरुवातीला त्यांचं तेच लक्ष होतं की स्वातंत्र्य चळवळीत पडून त्याच्यामध्ये आपलं पुढचं आयुष्य घालवायचं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक किस्सा आहे, एक इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये त्यांना ते एकदम सगळं असं उलगडलं आणि मग त्याचा सखोल विचार झाला त्याच्यावरती, तिथून त्यांच्या लक्षात आलं की स्वातंत्र्य चळवळ तर खूप लोक आहेत ह्याच्यामध्ये, पण त्याचा जो मूळ विचार आहे तो कधीच केलेला नाहीये. तो म्हणजे त्या काळामध्ये लोक इतके ऑप्रेस्ड होते किंवा सवय होती की डिपेंडेबल, आपण कोणावर तरी हे राहायचं, स्वतंत्र विचार नाही, स्वतंत्र प्रश्न विचारायची कुवत नव्हती. याचं कारण शिक्षणच पोचलं नव्हतं आणि ते सगळं फक्त वरच्या क्लासमध्ये होतं आणि त्यांना भीती दाखवून त्यांना दाबून ठेवलेलं होतं. हे जर असंच राहिलं असतं आणि स्वातंत्र्य मिळालं असतं तर आपण केपेबल पण नव्हतो त्या स्वातंत्र्यासाठी, आपण काहीच करू शकलो नसतो. म्हणून त्यांनी ती पहिली सुरुवात केली की पहिलं शिक्षण आणि पहिलं माणसाला स्वतःला विचार तरी करता आला पाहिजे, प्रश्न तरी पडले पाहिजे लोकांना. हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हा मूलभूत जर हा पाया किंवा हे फंडामेंटली केलं नसतं तर आपण परत मागेच राहिलो असतो. स्वातंत्र्य जरी मिळालं असतं तरी आपल्याकडे स्वतः देश परत उभारायचा किंवा हे ती कुवतच नव्हती. म्हणून मग त्यांनी शिक्षणाचं काम केलं. आणि शिक्षण म्हणजे खरं तर प्रकाश, म्हणजे आपण ज्याला ज्ञान म्हणतो. आणि ज्ञान तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही प्रस्थापित ह्याला प्रश्न तुम्हाला पडतात किंवा हे का असं आहे. म्हणूनच मग रूढी परंपरा जी होती आतापर्यंत, ज्याची भीती होती, त्यालाच त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि लोकांच्या मनातही प्रश्न यायला लागले. आणि तिथून मग लोकांचा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना उगम सुरू झाला मानवतेचा. हा तो सगळा प्रवास आहे. आणि परत त्याच्यामध्ये असं आहे की सावित्रीबाई, त्या काळामध्ये बाईला घराबाहेर पडणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे बोलणं वगैरे पुरुषाची तर सोडाच, घराबाहेर पडणं शक्य नव्हतं. त्या काळामध्ये पहिला त्यांनी त्यांच्या बायकोला शिकवलं, सावित्रीबाईनं,
आणि मग सावित्रीबाई त्यांच्याबरोबर या कामात म्हणजे स्वतःहून झोकून त्यांनी दिलं आणि त्यांनाच ते असं एक आतून कन्व्हिक्शन आलं की हे काम करायला पाहिजे. याचा फायदा हा पण झाला की स्त्रिया जोडल्या गेल्या. कारण इफ यू सी की त्या काळामध्ये बरेचसे जे स्वातंत्र्य सैनिक होते किंवा स्वातंत्र्यामध्ये टिळक काय किंवा हे काय ह्याच्यामध्ये ते स्वतः होते पण लाईफ पार्टनर कधी त्यांच्याबरोबर नव्हत्या. इथे यांनी मुद्दामून म्हणजे एका अर्थाने सावित्रीबाईंना आणलं कारण बायका जोडल्या जातील, बायकांना ते कम्फर्टेबल होईल आणि त्या या प्रवाहात जोडल्या जातील. इतका मोठा विचार त्या माणसाने तेव्हा केला होता आणि म्हणून या दोघांनी या सगळ्या प्रवासात या माणसाचा आपण म्हणतो उदय तो तिथून झाला आणि कंटिन्युअसली त्यांनी झोकून दोघांनी काम केलं. बरं एवढंच नाही तर ही मुवमेंट सत्यशोधक मुवमेंट ज्याला ती सिनेमामध्ये पण आहे किंवा इव्हन निलेश पण समजावतील आणि मुळात सिनेमामध्ये बघण्याची नाही की सत्यशोधक जी चळवळ त्यांनी सुरू केली त्याला त्या चळवळीला सुद्धा म्हणजे फंडिंग करायला त्यांनी स्वतः उद्योग सुरू केला. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर्स झाले. म्हणजे इतका मोठा विचार की कोणाकडे हात पसरायला नको. त्यामुळे तेही तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल की एखादा माणूस किती स्वातंत्र्य म्हणजे नुसता विचारांनी नाही प्रत्येक त्यांच्या कर्मानी त्यांच्या पावलांनी हे त्यांनी स्वातंत्र्य आधीच उपभोगलं होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी. म्हणजे काय स्वातंत्र्य पहिले इथून सुरू होतं. त्यामुळे हे पहिलं जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य मिळवाल तेव्हा माणसाचा उगम होतो, माणूस मोठा होतो. हे या सिनेमातलं एक बेसिक त्यातलं हे आहे. मी आपले आभार मानतो की आपण एवढ्या संख्येत तिथे आलात आणि मलाच खरंच खूप छान फील होत आहे. कारण महाराष्ट्रभर हा विषय पोचवत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जात असताना विषय मांडत असताना आज सरते शेवटी पुण्यात येतोय. कारण जिथून या विषयाची सुरुवात होती, जिथून हा विषय सुरू होतोय त्या पुण्यात येऊन पुन्हा तोच विषय सांगतो. तुम्ही सगळे भाग्यशाली लोक आहात, पुण्यवान लोक आहेत. ज्या पुण्यात तुम्ही आहात त्या पुण्यातून या गोष्टीची सुरुवात होते. एक छान अशी गोष्ट झाली आहे. संदीपजींनी सर्व सांगितलेलंच आहे तुम्हाला. आता हा विषय मांडताना खरंच खूप सारी आव्हानं होती. म्हणजे विषय लिहितानाही आव्हानं होती, तो करताना आव्हानं आली आणि एका अर्थाने हा विषय आम्ही आता पूर्णत्वास नेलाय. सिनेमा छान झालाय, सगळं छान जुळून आलंय. तुम्ही लूक बघताय, आता काही कंटेंट बाहेर पडते आहे त्याच्याच्यानं तुम्हाला अंदाज आले असतील. छान गाणी आहेत, ट्रेलर आहेत, जसे ते दिसायला आहेत वाटतात तसे त्यांचे ॲटिट्यूड पण आता ट्रेलरच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल. म्हणजे मी वाचताना कारण ह्या सगळ्या यांचे फोटोज किंवा जसं की यांची व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत पण वाचताना आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये विचारांमध्ये त्यांची एक इमेज तयार होते, त्यांची देहबुद्धी तयार होत असते. आणि मी संदीपजींना जेव्हा त्या सर्व सीन्समध्ये पाहत होतो, मी वाचलेले ज्योतिराव, मला गवसलेले ज्योतिराव, मला भासत असलेले ज्योतिराव मला त्यांच्या देहबुद्धीत दिसायला लागले होते, त्यांच्या आवाजात दिसायला लागले होते. सुंदर कथा आहे, सुंदर गोष्ट आहे. जसं त्यांनी सांगितलं की ती दोघांची गोष्ट आहे. संसार दोघांचा असतो, दोघांनी मिळून सावरायचा असतो. पण या दाम्पत्याने अवघ्या समाजाचा संसार मांडला, तो फुलवला, तो बहरवला आणि तो समृद्ध केला. आणि या दोघांची जी गोष्ट आहे खूप चढ उतार आहे. मी आता सांगतोय की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कितीतरी कल्पना आणि भक्कम गोष्टी सिनेमात घुसळवल्या जातात जेव्हा ऐतिहासिक विषय मांडल्या जातात आणि सिनेमॅटिक लिबर्टी आपण घेतो. पण हा सिनेमा लिहिताना, हा सिनेमा सांगताना, मांडताना मला याची कधीच गरज भासली नाही. कारण त्यांच्या आयुष्यामध्येच एवढे चढ उतार आहेत ना की ते सिनेमाच्या एखाद्या लेखकाला, एखाद्या दिग्दर्शकाला ते आकर्षितच करतात. संपूर्ण कथानक आहे तिथे. कुठलीही कल्पकता, कुठलीही काल्पनिक गोष्ट घ्यावी लागत नाही. तुम्हाला नव्यानं गोष्टी सांगायची गरज नाही. पुस्तकातून किंवा तुम्ही तर पुणेकर आहात, सर्वांनी महात्मा फुले वाचलेत, सावित्रीबाई वाचल्यात. मग सिनेमात आम्ही वेगळं नेमकं काय देणार आहे? आम्ही तर सर्व वाचलेलं आहे, आम्हाला तर सर्व माहिती आहे. मी तुम्हाला माहिती देणारच नाहीये महात्मा फुलेंची. आम्ही ही टीम तुम्हाला माहिती देणारच नाहीये, तर हा तुम्हाला अनुभव देणार आहे. अनेकांची बोलले काय मनोगत म्हणजे काय सिनेमाबद्दल मला काय वाटतंय? भूमिका नानासाहेबांची भूमिका आहे. नारायणराव ते
नारायण लोखंडे यांचे समान होते, म्हणजे कामगार नेते होते खूप मोठे. आणि त्यांचं एक छान एक लव्ह अँड हेट रिलेशनशिप रोमांस आहे फुलेंचं आणि लोखंडे सरांचं. आणि मनोगत व्यक्त करताना मला एकच वाटतं की ज्योतिबा फुलेंना पण आयुष्यात एवढा संघर्ष करावा लागला, इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. सिनेमा करताना पण तेच झालं ऍक्च्युली. सिनेमात सुद्धा आज जर ते बघत असतील वरला तर ते म्हणतील की अजून त्यांचा संघर्ष संपलेला नाहीये. आणि मला वाटतं की जर पिक्चरला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला तर त्यांच्या कामाची पावती उशिरा का होणं पण मिळेल असं वाटतंय. आणि म्हणूनच हा सगळा प्रयत्न आहे. नेहमीप्रमाणे सगळी मंडळी आली तर की तुम्ही रसिक परीक्षक आहातच चांगले, नेहमी चांगल्या कार्यक्रमाला सपोर्ट करतात, सगळ्या फिल्म्सला सपोर्ट करतात. खूप मेहनत केली या फिल्मसाठी. ते पिरियड फिल्म असल्यावरती ते कपडे, तो तामझाम सगळा खूप वेळ लागतो मेकिंगला. आणि निलेशजींनी खूप मेहनत करून आणि आमच्या निर्मात्यांनी खूप पैसे लावून हा सिनेमा पूर्ण केलाय. संदीपजी उत्तम अभिनेते आहेतच, खूप त्यांना छान भूमिका आहेत मिळाली. त्यांनी त्याचं सोनं केलंय. राजेश्री देशपांडेंचं काम उत्तम आहे ह्याच्यात. आणि आम्ही सगळे आहोत त्यांच्याबरोबर. आणि एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग, छोटासा का होईना पण भाग होता आल्याचा खूप खूप आनंद. त्याबद्दल मी आभारी आहे निर्मात्यांचा आणि आमच्या दिग्दर्शकांचा. भेट झाली त्यानंतर काय भेटत सगळ्यात पहिल्यांदा निलेश सरांचं खूप खूप आभार, त्यांचे खूप आभार मानतो मी की मला हे कॅरेक्टर करायला मिळालं, करायला दिलं त्यांनी. काय मला पोलीस करून इतकी सवय झाली की मला अशी कॅरेक्टर्स करायला मिळतील हे म्हणजे हे फक्त अपेक्षा करणंच राहिलं होतं. पण ते निलेश सरांनी मला हा रोल दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जेव्हा शूटिंग सुरू झालं त्यावेळेला ते फेटे घालतात तर मी सारखा आरशात बघायचो, मी सूट होतोय ना, मी सूट होतोय. निलेश सरांना विचारलं, सर हे कॅरेक्टर असंच आहे ना? हो हो हे असंच आहे. ठीक आहे. मग संदीप सरांबरोबर सीन होता, मग गणेश सरांबरोबर सीन होता. मला सारखं असं वाटायचं, मला असं वाटायचं मीच वेगळा दिसतोय. तर मग जसं जसं शूटिंग सुरू झालं, जसं जसं सीन होत गेले तसं तसं ते कॅरेक्टर असं वाटायला लागलं नाही हा मीच आहे आणि माझ्यासाठीच आहे आणि मीच करतोय हे कॅरेक्टर. आणि मग सीन्स होत गेले आणि मग सिनेमा संपूर्ण झाला. सिनेमाच्या डबिंगला गेलो. खूप अपेक्षा ठेवून म्हणजे खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं, सगळ्यांच्याच आहेत. फिल्म छानच झाली, याबद्दल काही वादच नाही, गोष्ट छान आहे. प्रत्येकाने खूप सुंदर काम केलंय. मी प्रयत्न केलाय त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा आणि हा विश्वास ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार. कारण मी अशा पद्धतीची कॅरेक्टर्सच केली नाहीत कधी. माझ्याकडे येतच ना, माझ्याकडे एकतर सरपंच येतं, डीसीपी, एसीपी, सीबीआय ऑफिसर किंवा मग गँगस्टर वगैरे असे कॅरेक्टर्स माझ्याकडे येतात. तर अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच केलंय. सर्वप्रथम तर मी निलेश सरांना मनापासून आभार मानते त्यांनी मला फातिमा शेखसाठी म्हणजे माझी निवड केली. आणि सत्यशोधक टीमच्या प्रत्येक निर्मात्याला पण मी मनापासून आभार मानते. आणि फातिमा शेख ह्या पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका आहेत हे आपल्या सर्वांना माहिती. पण त्या काळात जसं संदीप सरांनी सांगितलं की स्त्रियांना बाहेर पडता सुद्धा येत नव्हतं, अशा काळात हा निर्णय घेणं आणि सावित्रीबाई फुले सारख्या महान व्यक्तिमत्वासोबत प्रत्येक ठिकाणी सगळ्या सिच्युएशनला सामोरं जाऊन मुलींना शिकवणं, स्वतः शिकवणं हे म्हणजे बियॉन्ड माइंड आहे आपला. म्हणजे आपण विचारही नाही करू शकत या कल्पनाचा. आणि त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत, आम्ही इथे आहोत. प्रत्येक स्त्री आज इकडे आहे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये आहे. तर अशा आणि कुठेतरी मला असं वाटतं की आजच्या पिढीसाठी हा चित्रपट खरोखर म्हणजे बघण्यासारखा आहे. कारण शिक्षणाची व्हॅल्यू आणि शिक्षण इम्पॉर्टंट काय आहे हे आजच्या पिढीला तेवढं
नाही, म्हणजे मला नाही वाटत की तेवढं त्यांना इम्पॉर्टन्स आहे शिक्षणाचं. तर कदाचित हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांना कळेल की चित्रपटाची ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि इम्पॉर्टन्स काय आहे. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाने 5 जानेवारी 2024 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपल्या मित्रपरिवार फॅमिलीसोबत जाऊन पाहावा आणि छान असा तुम्ही प्रचार करा, आम्ही करू आणि चित्रपट छानपैकी सक्सेस व्हावा. थँक्यू.